कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारण्य सिंधू भव दुःखहारी तुझविन शंभू मद कोण तारी दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता विठाल हॅलो आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाची जनती नाही अध्यंती अवसानी समजून घ्या. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठाल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. 41 वर्षांची अखंड परंपरा म्हणजे 41 वर्षांपासून अवतरणारी ही पंढरी सुरुवातीला एकदा जोरदार काढून टाळ्या समस्त पिसर्वे करायसाठी झाल्या पाहिजे. कारण 41 वर्षांची अखंड परंपरा म्हणजे साधारणपणे 3 पिढ्यांचा संगम या ठिकाणी दाटलेला आहे. कारण इथे बसलेली जी वयस्कर पिढी आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत मिसळलेले आहे. आजूबाजूला जी मध्यमवर्गीय पिढी आहे त्यांच्या विचारांचा गंध या ठिकाणी आहे. आणि जी आजूबाजूची तरुणाई आहे त्यांच्या विचारांचा कळसरूपी सोहळा या ठिकाणी होतो आहे. या 3ही पिढ्यांचा संगम म्हणजे खऱ्या अर्थाने 41 वर्षांच्या उतरणारी ही पंढरी आणि आपली वाटचाल आहे. म्हणून पुन्हा एकदा जोरदार काढून टाळ्या आपण आज सर्वांसाठी झाल्या पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं तरुण वर्गाचं विशेष सहकार्य आणि जुन्या जाणत्यांचे आशीर्वाद यातून उतरणारी ही पंढरी आणि हीच पंढरी खऱ्या अर्थानं संस्कारांचं सगळ्यात मोठं विचारांचं वारुळ निर्माण करणारी ठरेल यात कोणतीही शंका नाही. अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा 41 वर्षांची अखंड परंपरा आणि ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं या ठिकाणी सरस्वती मातेचं आगमन झालं. नव्हे ते ज्यांच्या खऱ्या विचारांच्या वटवृक्षामधून खऱ्या अर्थानं ही अध्यात्माच्या विचारांची सावली आपल्या अंतकरणापर्यंत रुजते आहे. त्या आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण आदरणीय श्री शिवाजी महाराज भोसले माहूर एकदा बाबांसाठी जोरदार टाळ्यांची खऱ्या अर्थानं या ठिकाणी अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपस्थित असणारे कारण आल्यानंतर पाहिलं तर ज्यांनी या विचारपीठाची निर्मिती केली नव्हे तर या व्यासपीठावर विचारपीठ निर्माण करून त्या विचारपीठा आधारे अध्यात्माच्या विचारांचा वारसा तरुणाईच्या अंतकरणामध्ये रुजवला ती ही सगळी आदरणीय ज्येष्ठ मंडळी एकदा जोरदार काढून टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिवस्था करणारी मंडळी दादा आपली सिस्टम खरोखर अत्यंत चांगली एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. कारण कीर्तनात फार मोठी जबाबदारी त्यांच्याही खांद्यावर राहते. कारण गायक मंडळी मध्ये डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहत असतात. पखवाजवाले मंडळी मागे फिरून त्यांच्याकडे पाहत असतात आणि कीर्तनकार महाशय मध्ये डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहत असतात. पण या तिघांवरती आपली नजर ठेवत त्यांना आपले डोळे मात्र मिक्सरवर ठेवायचे असतात. दादा आपली सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे आपलेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे विशेष तत्वानं कीर्तनकार भोजन व निवास व्यवस्था संबंध म्हणजे संपूर्ण सप्ताहाची हरिभक्तपरायण आदरणीय
बाळासो आबाजी कोलते आणि सौ शालनताई बाळासो कोलते एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं या नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीनं बोलतो महाराज. वारकरी संप्रदाय ज्यांनी कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. पण त्याच कळसाला मुलामा देण्याचं कार्य जर आजच्या काळात कोण करत असेल, आदरणीय ही सगळी मंडळी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट या सगळ्यांसाठी झाला पाहिजे. याचं कारणही असंच आहे. अहो, दूरदर्शनवरती जर आपण आजी अतुलचं एखादं संगीत जरी पाहिलं तरी घरात मम्मी पप्या का पाहते, पप्या तोपक तोपक, पण त्यामागे त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकटाला तो होता धारकरी दिवसभर आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काम करून या सगळ्यांच्या हाताला खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राबतात. पण ज्यावेळी नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही स्वर प्रतान्वित करतात, भगवान परमात्म्याला स्वतः ऐकावाच लागतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकटाला तो होता धारकरी दिवसभर आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काम करून दोघांच्या हाताला गठ्ठे पडलेले आहे. पण ज्यावेळी पक्वादावर थाप पडते आणि हार्मोनियमवरती बोट जातं असा काही मृदमणी बाहेर येतो, भगवान परमात्म्याला स्वतः ऐकावाच लागतो. एकदा जोरदार काढून टाळ्या या सगळ्यांसाठी होऊनच जाऊ द्यात महाराज. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आपण सगळे जरी 2 तास या ठिकाणी असू तरी जाताना पुण्याची पिशवी ज्यांची अधिकची भरली जाणार आहे ते आदरणीय आमचे विनेकरी बाबा आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या भक्कम आधारावर या ठिकाणी उभा आहे ते आदरणीय आमचे चोपदार बाबा आणि ज्यांच्याशिवाय सरस्वती माता या ठिकाणी अवतीर्ण होऊ शकत नाही असे देवांचे देव महादेव म्हणजे आमची सगळी टाळकरी मंडळी एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं पहाटे 4 वाजता काकड्याला उपस्थित असणारी आमची सगळे मंडळींसाठी सुद्धा दोन्ही हात उंच करून एकदा टाळ्या वाजवा महाराज. कारण आमची काकड्याला येणारी मंडळी म्हणजे संप्रदायाचं खरं वैभव आहे. त्या सगळ्यांच्या चरणावरती दंडवत अर्पित करतो. तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झाला, तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले आणि 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला नुसत्या टाळ्याच वाजवायला लावल्या, तरी एकदा अपेक्षा आहे जोरदार टाळ्या होऊनच जाऊ द्या. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण 7 वाजता जी वरती तू तिथं मी, 7:30ला मन झालं बाजिंद, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 2.5 महिन्यापासून आसावरीची आता भलतीच आली 8:30ला सासूच्या लग्नात सुनबाई कलवरी. हे सगळं उरकून तुम्ही आलात, तुमचेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनरूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबाराय आम्ही खऱ्या अर्थाने एवढे स्वार्थी आहोत की आम्ही या मृत्यूलोकामध्ये आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग जर तुम्ही आम्हाला उपदेश करताय तर भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, पण आमचा काही फायदा. तुकोबाराय सांगतात कानाचे पडदे उडे ठेवून ऐका. अहो, मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काढा रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही पुणे मुंबईत नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही पिसरवेला आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली, तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं केल्याशिवाय टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, गेले 25. 2च वर्ष गेले बघ. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. करा तयारी, थोडीशी गरज द्या रावसाहेब. पुढचे 2 महिने गेले मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्यारावळ्यांनी जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर 2 दिवस भाकर मिळाली नाही तर ते सुद्धा राहत. महाराज म्हणतात हे जग धिऱ्या घेतल्याचे अंतकाळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे. ज्या दिवशी जवळचा फायदा संपला जवळची सुद्धा दूर करणार आहेत. हा खऱ्या अर्थानं कलियुग आहे. सुखासाठी बंगला बांधला, उत्तर देत चला, सुख मिळालं महाराज. सुखासाठी बायको केली, 2.5 लाखाला दागिने केले, गावचा जिरवाय 3 लाखाचा हॉल घेतला, अख्खं गाव रात्रभर जागवाय 3.5 लाखाचा डीजे आणला आणि फुलाच्या गाडीत सजून 8,000 रुपये त्यालाही खर्च लागतो महाराज. आता रात्रभर फुलाची गाडी सजून फुलाच्या गाडीत जी बायको घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणते? आता आम्ही काय येगळे का महाराज?
तुमच्या पुढे आले हो बोलतो, नाही तर सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेले सोपं आहे. मला सांगा, तीच तुम्हाला आणि मला काय म्हणती, तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. सुखासाठी बायको केली, उत्तर देऊ नका, घरी जायचंय. सुख मिळालं महाराज, मनात विचारा. सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच पप्या पुरंदर मधून बाहेर पडला का म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेढ्यांचं कर्ज काढून तिला पुण्यात विद्यापीठात पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली, तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बांध कोरली, ही बांध कोरणारी एक नवीन टोळी आली. व तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरण फक्त जमिनीच्या बांधावरून. बरं, गावाने त्यांना आता नवीन उपाधी दिली, बांध कोऱ्या. बरं, हे बांध कोरणारे सोपे राहत नाही महाराज. हे बोलण्याची गरज आज यासाठी निर्माण झाली महाराज. आज कोणताही सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र यायला तयार आहोत, पण घरातले 2 भाऊ जर एका विचाराने एकत्र राहायला तयार नसतील आणि एक विचाराने जगायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज. आजही विचार करा, तुम्ही लहान होतात ना, 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते, पण वर्गात बसल्यानंतर मात्र मांडीला मांडी लावून बसत होते. आणि तेच 2 भाऊ जर आईच्या शेजारी संध्याकाळी झोपायला गेले तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज मात्र काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी एकमेकांवर आज कुऱ्हाड घेऊन धावणार असतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलाय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण महाराज, या महाराष्ट्राचे दुर्दम्य शोकांतिका सांगतो, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही, गादीवरून सांगतो, मरेपर्यंत मला तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज तुमचा मुलगा, तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो, आता घराघरातले वाद विसरा. कारण या महाराष्ट्राचे दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5, 10-10 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, आणि रामकथा ऐकून झाली, घरी जाताना मात्र उद्या लक्ष्मणावर केस टाकायचा एवढा विचार करत असाल तर मग त्या रामायणातून आम्ही शिकलो काय, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता 10 तारखेला रामनवमी आहे, म्हणून रामायण जर बारकाईनं समजून घ्यायचं असेल तर कधीतरी रामायणाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध समजून घ्या. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आमच्या लक्षात येईल, आम्हाला राम भारतातलं प्रेम दिसतं, राम लक्ष्मणामधलं प्रेम दिसतं. अहो, ज्यावेळी कैकई मातेच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास झाला आणि अंगावरची जड जवाहीर बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राने अंगात वल्कल परिधान केली आणि एक पाऊल आता त्यांचं खऱ्या अर्थानं अयोध्येच्या बाहेर पडू लागलं. राजवाड्यातून एक पाऊल बाहेर पडत होतं. एवढीच बातमी लक्ष्मण भैयाला कळाली आणि लक्ष्मण भैयाने अंगावरचे जड जवाहीर बाजूला फेकली आणि वल्कल परिधान करून धावत धावत प्रभू रामचंद्रांच्या समोर आले. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाकडे नजर गेली आणि डोळ्यातून खळदीचा अश्रू उघडला आणि प्रभू रामचंद्र उत्तरले, लक्ष्मणा, बाळा, वनवास मला झालाय रे, तुला नाही, येऊ नकोस माझ्या सोबतीनं. लक्ष्मण भैयानं दिलेलं उत्तर इथं बसलेल्या प्रत्येक लक्ष्मणानं कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. लक्ष्मण भैयानं दिलेलं उत्तर होतं, दादा विसरलात, हा लक्ष्मण म्हणजे तुमची सावली आहे. जिथं जिथं फुलं असतील दादा तुम्ही पुढे असाल, आणि जिथं जिथं काटे असतील हा लक्ष्मण पुढे असेल. असे जर आपण सोबतीनं चाललो तर 14 वर्षाचा वनवास सुद्धा स्वर्गमय होईल. हा रामायणाचा पूर्वार्ध आहे. आणि याच रामायणाचा उत्तरार्ध बारकाईनं पहा. वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणामध्ये निर्माण झालेला लालसा असेल. लंका सोन्याची होती तरी शेवटी मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास झाला, पण भक्कम सोबतीला होता, म्हणून तर प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा झाला. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. अहो, ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचा बाण रावणाला लागला, रावण एवढा महाकाय होता, जसा रावण कोसळला साक्षात पृथ्वी डचमळली, डोली भूमी गिरा जसं कंधार. जसा रावण कोसळला तसं प्रभू रामचंद्राने लक्ष्मण भैयाकडे पाहिलं आणि सांगितलं, लक्ष्मण, पाहतोयस ना, तो फक्त रावण नाही बरं, जगाच्या पाठीवर 4 वेदांचा ज्ञाता जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. साक्षात इंद्रादी देवतांनाही बंदिवान करणारा महबलशाली राजा जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. आपल्या आईसाठी आत्मलिंग आणणारा मातृभक्त विरळा जगात जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. साक्षात 4 वेद आणि 6 शास्त्रांचा ज्ञाता आजच्या 3 लोकात जर कोण असेल तो म्हणजे हा रावण आहे. हा रावण मृत्यू समय सुद्धा तुला जे ज्ञान देईल, तुझ्या आयुष्याचं कल्याण करणारा असेल. जा, तुझ्या मनातील प्रश्नाचं उत्तर घेऊन ये. आणि लक्ष्मण भैयाचं एक पाऊल पडू लागलं. रावणाच्या जवळ आले. पाहता पाहता मिनमिन त्या डोळ्याने रावणानं पाहिला आणि रावण उत्तरला, बोल वनवासी. आणि लक्ष्मण भैया उत्तरले, रावण,
युद्ध सुरू झाल्यापासून माझ्या मनात एकच प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आज मी तुझ्याकडे आलोय. आणि रावणानं सांगितलं, लक्ष्मणा तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही, विचार. आणि लक्ष्मण भैयानं विचारलं, रावण अरे तू तर तुझ्या मातीत भक्कमपणे उभा होता, सोन्याच्या लंकेत उभा होता, आम्ही तर दूरच्या वनाच्या मार्गातून इथं आलो. अरे तुझ्याकडे महाबलाढ्य सैन्य, आमच्याकडे साधी ही वानर सेना, प्रत्येक बाबतीत तू आमच्यापेक्षा श्रेष्ठ होता. तरी लंकाधिपती रावणा तुझा पराभव झाला आणि माझ्या दादा श्रीरामांचा विजय झाला. याचं नेमकं कारण काय? रावणानं दिलेलं उत्तर बसलेल्या प्रत्येकानं कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. रावणानं सांगितलं, लक्ष्मणा तू म्हणतोयस ते खरं आहे. अरे प्रत्येक बाबतीत मी तुझ्यापेक्षा आणि तुझ्या दादापेक्षा श्रेष्ठ होतो, तरी लंकाधिपती या रावणाचा पराभव झाला आणि वनवासी तुझ्या दादाचा विजय झाला. याचा एकमेव कारण माझ्याकडे विभीषण नावाचा भाऊ होता आणि तुझ्या दादाकडे तुझ्यासारखा लक्ष्मण नावाचा भाऊ होता. तरीही लक्ष्मण भैयानं विचारलेला पुढचा प्रश्न रामायणातील सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. लक्ष्मण भैयानं विचारलं, रावण तू म्हणतोयस ते खरं आहे, पण लक्षात ठेव तू तर चुकीच्या मार्गावर होता आणि विभीषण तर योग्य मार्गावर होता. तेव्हा रावणानं दिलेलं उत्तर आजच्या काळात फार मार्मिक आहे. रावणानं सांगितलं, लक्ष्मणा ऐक, भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कम उभा असतो तो म्हणजे भाऊ. जेव्हा जेव्हा कलियुगामध्ये दोन भावांमध्ये प्रेम दिसेल, समाज त्यांना राम लक्ष्मणांची उपमा देईल आणि ज्या दिवशी त्या दोन भावात वितुष्ट येईल तोच समाज म्हणेल घर का भेदी लंका ढाये, विभीषणाचंच नाव येईल. आणि आज आपण कलियुग पाहतोय, हे वास्तव आहे महाराज, हे वास्तव आहे. चला आता रामायणातून आपण पुणे जिल्ह्यात येऊयात. मला सांगा, बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल? बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल? बांध करून आपलं आयुष्य, आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं एक तरी माणूस सापडेल? तुम्ही आजूबाजूला निरीक्षण करून पहा. ज्यांनी स्वतःचं आयुष्य, आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं गाड्या घेतल्या, घरं बांधली, त्यांनी बांध करण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं आयुष्य घालवलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या पुढच्या पिढीला सुद्धा पोलीस स्टेशनची एक पायरी चढायला लावून पुढची सुद्धा एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं मला तुम्हीच उत्तर द्या, आम्ही कितीही बांध कोरले तरी तलाठी भाऊसाहेबाच्या कपाटाचे सातबारे कधी बदलणार आहेत का? याचा मात्र नक्की विचार करा. आणि आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधावर बसल्या, एकमेकांशी भांडल्याही, एकमेकांशी आनंदानं बोलल्याही आणि शेवटी त्या मातीत मिसळून गेल्या. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो? आपल्याला सुद्धा जर एक दिवस त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतःकरणात आहे याचा मात्र आम्हाला विचार करायला हवा. कारण इथं बसलेली ही जी वयस्कर पिढी ना महाराज, ही फक्त बोलून दाखवत नाही, पण 2 वेळचं जेवायला मिळावं म्हणून घरात गप्प आहे. पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता डोक्याखालची उशी हीच पिढी तोंडात घालतीये आणि हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या मायबापाचं जीवन कधी आठवून पहा. अरे खऱ्या अर्थानं 20 वर्ष तो आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं, 1 वर्ष सुखाचा प्रपंच झाला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवशी त्या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमच्या माझ्या बापानं उभं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जाळलं. अरे उतारवय आलं, ज्या उतारवयात त्यांना आता एकमेकांच्या आधाराची गरज होती, त्याच वेळेस 2 भाऊ मात्र खऱ्या अर्थानं काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधावर अडून राहिले. जशी सातबाऱ्याची फाळणी झाली तशी जन्म देणाऱ्या मायबापाची फाळणी झाली. आणि आज आई एकाकडं आणि बाप एकाकडे राहून जर ती आई त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर प्राण सोडत असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 1 वर्ष लवकर जीव सोडत असेल तर आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून हात जोडून तुम्हाला आजच्या कीर्तनात विनंती करतो, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही, मरेपर्यंत मला तुमच्या गावात बोलू नका. पण आज तुमचा भाऊ आणि खऱ्या अर्थानं तुमचा मुलगा म्हणून विनंती करतो, आता घराघरातले वाद विसरा. कारण हा समाज असा आहे, तुमच्यात खऱ्या अर्थानं वाद निर्माण करतो आणि बाहेर जाऊन मात्र मजा पाहतो. खऱ्या अर्थानं आपलं घर जर स्वर्ग झालं तर खऱ्या अर्थानं आपलं घर जर स्वर्ग झालं तर या देहाचं मंदिर होईल आणि भगवान परमात्मा हा फक्त मंदिरात राहतो. म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या पायावर तुमचा मुलगा टिकून, डोकं टिकून विनंती करतो. काळ बदललाय, घरं 2 होतील, सातबारे 2 होतील, भले तुमच्या घरातल्या गास शिगड्या 2 होतील, पण आजपासून मनानं कधी दूर होऊ नका. यापेक्षा तुमच्या जीवनातला परमार्थ मोठा कोणता नसेल, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, कारण आता प्रत्येक गावात 2 टोळ्या आल्यात महाराज. महावैष्णवमाऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड वर्णन करतात. राजहंसापुढे चाचूचे आरगडे, तोडी जेवे क्षीर आणि राचे. कारण राज जाऊन ज्याप्रमाणे पाण्याने दूध वेगळं करून पितो ना, त्याचप्रमाणे महिला मंडळ पहिली टोळी तुमच्याकडे आली. कारण देवाची नगरी अयोध्या होती. कुणाची?
देवाची, पण एका मंथरेमुळे तिचं स्मशान झालं आणि त्याच मंथरा आज गावागावात आल्या, खऱ्या अर्थानं तुमच्या घराच्या जवळ आजूबाजूला येऊ लागल्यात आणि तुमच्या मनात तुमच्या कुटुंबाबद्दल विष पेरू लागल्यात. पण त्या मंथरांचं ऐकायचं की ज्या घरात आपलं उभं आयुष्य काढायचंय त्या घराचा विचार करायचा, याचा मात्र विचार करा. आणि तुमच्या काही एक टोळी आली आता सध्या, प्रत्येक गावात ही टोळी, गावकीन भावकी, ही डबल डेंजर राहते. ही सकाळी फक्त 5 रुपयाच्या कटिंग चहामध्ये एकच ठरवते आज कोणत्या घरात वाद पेटवायचे. ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल, तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या मनात विष कोरेल. पण राजहंसाप्रमाणे आत काय घ्यायचं आणि बाहेर काय ठेवायचं ज्या दिवशी कळलं, आयुष्य सुखी आणि समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि माझ्या बहिणीनं तुम्हालाही आजच्या कीर्तनात हात जोडून विनंती करतो, मला सांगा, आता 2 महिन्यापूर्वी दिवाळी येऊन गेली. दिवाळीला तुम्ही तुमच्या भावाच्या घरी गेला होतात. भावाला ओवाळताना तुम्ही अभिमानानं सांगत होतात, अरे सण आहे वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवाळण्याचा. तसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तुम्हाला ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे, भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. खऱ्या अर्थानं भावा बहिणीचं हेच प्रगल्भ नातं म्हणजे रक्षाबंधनला राखी घेऊन जाणार आणि भाऊबीजेला खऱ्या अर्थानं रुमाल घेऊन जाणार. पण आज गुंठ्याला लाखाचा भाव आला, समृद्धीसारखे महामार्ग जाऊ लागले आणि जी बहीण रक्षाबंधनला राखी घेऊन येत होती, जी बहीण भाऊबीजेला रुमाल आणि करगोटा घेऊन येत होती, तीच बहीण आज आपल्या भावाकडे जर 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन येत असेल आणि त्या 500 रुपयाच्या स्टॅम्पसाठी उभा आयुष्याची रक्ताची नाती तोडत असाल तर तुम्हीच उत्तर द्या, तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण आज विचार करायला जर गेलं ना महाराज, तर ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना, माझ्या बहिणीनं तो दिवस आठवून पहा. तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो, पण 10वीला असताना तुमच्या भावानं सांगितलं, बाबा काळजी करू नका, माझी ताई दुसऱ्या आयुष्यात काय मागणार आहे, माझ्या ताईच्या आयुष्यात सोनं झालं पाहिजे, माझी ताई सुखी राहिली पाहिजे. आपण कर्ज काढू, भले आपण 4 वर्ष अर्धी भाकर खाऊ, पण माझ्या ताईच्या आयुष्यात सोनं झालं पाहिजे. अरे 10वीला असताना तुमचा भाऊ तुमच्या लग्नासाठी उभा ठाकला, 2 वर्षाचे 2 हप्ते गेले, तुमच्या बाळपणाचा लाख रुपये खर्च त्याच्या अंगावर आला. त्याचं लग्न होईपर्यंत तो तुमच्या लग्नाचा खर्च फेडत राहिला आणि तोच भाऊ मात्र आज गुंठाभर जमिनीसाठी आम्हाला परका वाटू लागला. मग अध्यात्मातून एवढे मोठमोठे सोहळे करून आम्ही कमवलं काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून तुमच्याही पायावर आज डोकं टेकून विनंती करतो, कारण लक्षात ठेवा, आज तुमच्या सासरी तुम्ही आनंदानं झोपताय ना, याचं एकमेव कारण तुम्हाला माहिती आहे, रात्रीच्या 12 वाजता जरी मला गरज पडली तर माझा पाठीराखा माझा भाऊ माझ्या माहेरात आहे आणि जो खऱ्या अर्थानं धावून आल्याशिवाय राहणार नाही. पण खऱ्या अर्थानं तोच रक्ताचा भाऊ गुंठाभर जमिनीसाठी आम्ही वेगळं करत असू तर आम्ही द्रौपदीकडून शिकलो काय, माझ्या मुक्ताराणीकडून शिकलो काय आणि शिवचरित्रातून शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून आजच्या कीर्तनात दुसरी विनंती मी तुमच्या पायावर करतो, आता तरी हक्क सोड नावाच्या खऱ्या अर्थानं. आणि याला कारण काही अंश तुम्ही सुद्धा आहात. याचं कारण असं आहे महाराज, आई वडील आहेत तोपर्यंत त्या बहिणीला त्या भावाचा आधार आहे, पण ज्या दिवशी ते आई वडील गेले, आज भाऊ सुद्धा खऱ्या अर्थानं बहिणीकडे पाहायला तयार नाही, म्हणून बहीण हात त्याला उचलू लागली. हे सुद्धा वास्तव आहे. खऱ्या अर्थानं मोहक्षणापायी घराघरातलं प्रपंचामधला खऱ्या अर्थानं नात्यांमध्ये विण आणू नका, त्या नात्यांमधली विण खऱ्या अर्थानं मोकळी करू नका. यापेक्षा तुमच्या जीवनातला परमार्थ कोणताच नाही हो, परमार्थ कोणताच नाही. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, सुखासाठी बंगला बांधला, सुखासाठी मुलं झाली, सुखासाठी लग्न केलं, सुखासाठी बांध कोरले, पण बसलेला कुणीही विचार करून मला सांगावं, सुख मिळालं महाराज? सुख मिळालं? बरं, सुखासाठी बंगला बांधला, सोपं करून सांगतो. सुखासाठी बंगला बांधला, बंगला बांधायला तुम्हाला किती आयुष्याची वर्ष गेली हो? सर्व आता डेव्हलप झालं महाराज, कारण ही जी जुनी पिढी यांनी किती कष्टानं उभं केलंय हे आता शब्दांमध्ये सांगू शकत नाही. पण मला सांगा, एक घर बांधायला तुमच्या आयुष्याची किती वर्ष गेली? कमीत कमी 50 वर्ष गेली. म्हणजे ते घर बंगला तुम्ही कोणासाठी बांधला? तुमच्यासाठी का तुमच्या मुलांसाठी? तुम्ही टेन्शन मध्ये काही तुम्ही बोलले तर सूत्र मुलांसाठी. मग मला सांगा, ज्या मुलांसाठी उभ्या आयुष्याचा 50 वर्ष जाळून तुम्ही बंगला बांधला, मग आपण गेलो आपलं पोरगं म्हणेल का आपला पप्पाने एवढा आपल्यासाठी बंगला बांधलाय, मग आंघोळ त्यांना बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली सुनबाई पुसून काढी. बंगला तुम्ही 10 कोटीचा बांधला काय, पण तो बंगला आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आंघोळीला गरम पाणी बाहेर काढलं जात नाही तोपर्यंत बंगला आपला आहे. सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? जोपर्यंत 6 पत्र्याखाली अग्निडाग दिला जात नाही तोपर्यंत बायको आपली आहे. सुखासाठी पप्या जन्माला आला, तो पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्याची गुड्डी घरात येत नाही तोपर्यंत पप्या आपला आहे. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, गुड्डी आपली कुठपर्यंत आहे?
जोपर्यंतच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही तोपर्यंत गुड्डी आपली आहे. आणि ज्या बांधासाठी उभं आयुष्य आपलं चाललंय तो बांधाही आपला किती दिवस येऊ. हा देहातून खऱ्या अर्थानं प्राण निघून गेल्यानंतर निष्क्रिया झाली, 13वा झाला, 14व्या दिवशी आपला पाप्या ग्रामपंचायतमध्ये गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो ग्रामपंचायतमध्ये गेला म्हणजे आपल्या नावाला कंस आल्याशिवाय राहत नाही. ज्या बांधासाठी उभं आयुष्य झिजवलं, तंटामुक्ती अध्यक्षाचं निम्म वजन कमी केलं, तो बांधाही आपला किती दिवस आहे. 14. म्हणजे ज्या प्रपंचामध्ये आम्ही तल्लीन आहोत, लक्षात घ्या तो प्रपंच नश्वर आहे. पण इथून पुढचा जो 84 लक्ष योनीचा प्रवास साधायचा आहे त्यामध्ये एकमेव सोबती तो ईश्वर आहे. आणि तो जर आपल्या जीवनात आपण आपलासा केला तर तुमच्या माझ्या जीवनाला ही अंतपार सुखाची प्राप्ती आहे. हे सांगतात तुकोबाराय. आपुला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. एरती माई के दुःखाची जनीती, दुःखाची जनीती. एरती माई के दुःखाची जनीती, दुःखाची जनीती. तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. ती माई का दुःखाची जनते, दुःखाची जनते. ती माई का दुःखाची जनते. या सगळ्या सुरगंधर्वांसाठी एकदा जोरदार कडवून काढायला आणि आजपासून आपल्या सप्ताहाला एक अनंत काळासाठी सवय लावून घ्यायची. महाराज मला सांगा, ही सगळी मंडळी आपल्या सप्ताहाला खऱ्या अर्थानं कधी फोन केला तर दुसऱ्या मिनिटाला हजर होतात. म्हणजे या सगळ्यांचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून हे दरवर्षी नित्य नेमाने या ठिकाणी असतात. मग त्यांनी जर खऱ्या अर्थानं त्यांचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे, मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का शेजारच्या गावचं आहे. म्हणून आजपासून, आजच नाही आजपासून आपल्या सप्ताहाला एक सवय लावून घ्यायची. त्यांचं कोणतंही प्रमाण झालं की या सगळ्या मंडळींना दाद देण्यासाठी एकदा जोरदार काढून टाळ्या. लक्षात घ्या महाराज, जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा कलियुगातील जडजीवांना उपदेश करतात. कारण तुकोबारांचं जीवन आणि तुकोबारांची गाथा म्हणजे खऱ्या अर्थानं जर बारकाईनं आपण तुकोबारांचे अभंग पाहिले तर यथार्थपणे आपल्या जीवनात आलेल्या अनुभवांची शिदोरी, जी शिदोरी तुमच्या माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनाला आध्यात्मिक उन्नतीचं महाद्वार आहे, ती म्हणजे तुकोबारांची गाथा. कारण तुकोबारांच्या जीवनातही वयाच्या 16 वर्षापर्यंत जर प्रवास पाहिला तर 70 लाख अंबानी खऱ्या अर्थानं त्यांच्या एकत्र संपत्तीत बसतील एवढी संपत्ती तुकोबारांकडे होती. पण पाहता पाहता आईचं निधन, क्रमानं खऱ्या अर्थानं आपल्या वडिलांचं निधन, त्यानंतर सावजीच्या पत्नीचं निधन, त्यानंतर 1630 दुष्काळ आला. 1630 नंतर जर पाहिलं तर दारावरची जनावरं गेली, घरातली पहिली बायको मुलांचं निधन झालं आणि शेवटी ज्यांच्याकडून येणं होतं त्यांनी हात वर केले, ज्यांना देणं होतं ते दाराशी बसले. आणि तुकोबारांच्या मनात सुद्धा हाच विचार आला की ज्या प्रपंचासाठी आपण उभं आयुष्य जाळतोय, कारण बचनाग नावाची एक वनस्पती आहे. ही बचनाग नावाची वनस्पती सुरुवातीला खाताना
अत्यंत अमृताहुने गोड लागते, पण शेवटी कितीही उपचार करा मृत्यू हा निश्चित आहे. त्याचप्रमाणे सुरुवातीला प्रपंच हा खऱ्या अर्थानं गोड दिसतो, पण शेवटी मात्र दुःख निश्चित आहे. म्हणून तर तुकोबारांची पावलं पाहता पाहता भामचंद्र डोंगराकडे वळाली. 8 दिवस अन्न पाण्याविना तुकोबारांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडला. कारण तुकोबारांच्या जीवनामध्ये तुकोबाराई सांगतात की हा जो प्रपंच आहे हा प्रपंच नश्वर आहे, हा प्रपंच दुःख देणारा आहे. म्हणून तर तुकोबारांच्या जीवनाचा प्रवास खऱ्या अर्थानं पाहता पाहता वयाच्या 21व्या वर्षापासून म्हणजे आध्यात्मिक दृष्टीनं होतात, पण खऱ्या अर्थानं त्याला मूळ स्वरूप जे प्राप्त झालं प्रपंचातून विरक्ती आणि परमार्थाची आसक्ती. कारण जगद्गुरु तुकोबाराय अनुभव आधारे म्हणतात आपुला तो एक देव करुणी. कारण त्याशिवाय या जीवाला सुख नाही. पण तुम्ही मी एवढे हुशार आहोत महाराज, जे सुख भगवंताच्या नामात आहे त्याला आपलंसं करण्यात आहे ते सुख तुम्ही मी आज कुठे शोधतोय. ते सुख कुठे शोधतोय, ते सुख तुम्ही मी प्रपंचात शोधतोय, संसारात शोधतोय. आणि आपला संसार कसा आहे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही तोठे, सुखाचा विचार नाही तोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही तोठे, सुखाचा विचार नाही तोठे. लक्षात घ्या महाराज, ज्या प्रपंचामध्ये आम्ही रममान आहोत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हा प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे. म्हणून तर याही पुढे जाऊन तुकोबारांनी सांगितलं संसाराच्या नावे घालून या. म्हणजे आम्ही संसाराला मुठमाती दिली. मग तुकोबाराय आज पिसर्वेच्या मातीमध्ये हा अभंग खऱ्या अर्थानं चिंतन रूपी सेवेकरता निवडत असताना आमच्या मनात आता एक प्रश्न असा निर्माण झाला. या प्रमाणाआधारे जर पाहिलं तर तुम्ही म्हणताय प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे. पण जेव्हा जेव्हा आम्ही संत चरित्र अभ्यासतो आम्हाला जाणीव होते की तुमच्यासह आदी संतांनी हा प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं या ठिकाणी उपरोधिक होत नाही का, तुमचं हे बोलणं या ठिकाणी दुटप्पीपणाचं वाटत नाही का. लक्षात घ्या महाराज, तुकोबाराला उत्तर देताना शास्त्राचा आधार घेतात. कारण अध्यात्मशास्त्र आधारे प्रपंचाचे सुद्धा 2 प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे 2 अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचे ही 2 प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाची व्याप्ती म्हणजे अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आणि निष्काम प्रपंच या शब्दाची व्याप्ती आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून तर खऱ्या अर्थानं 10 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठं